दिवाळीची सुट्टी संपली की विद्यालयात गडबड सुरू होते ती सहलीची. आमच्या केशवराव गाडीलकर हायस्कूलची शैक्षणिक सहल 2024-25 वेरूळ घृष्णेश्वर या ठिकाणून निघाली. अगदी पहाटे 5:30 वाजता आम्ही एस.टी. बसमध्ये सहलीचा प्रवास सुरू केला. मुलं अगदी एक्सायटेड निघालेली आहे. सर्व विद्यार्थी खूप एक्सायटेड झालेले आहेत. या बसमध्ये फक्त विद्यार्थिनी आहेत. त्यांना असं झालंय कधी पोहोचू आणि कधी नाही. आणि आता आम्ही 2च मिनिटात आमचा एरिया सोडणार आहोत. त्यानंतर आमचं पहिलं जे ठिकाण होतं ते म्हणजे श्री क्षेत्र शनी शिंगणापूर. सूर्यपुत्र शनिदेव यांचं दर्शन घेण्यासाठी आम्ही शिंगणापूरला गेलो. दर्शन घेण्यासाठी गेलं. थंडी खूप होती, शांतता होती. शनिमूर्ती अतिशय स्पष्ट आणि जवळून आम्हाला सर्वांना पाहता येते. सर्वांनी मनोभावे दर्शन घेतलं आणि आमचा पुढचा प्रवास सुरू करण्यापूर्वी काही फोटोग्राफी आम्ही त्या ठिकाणी केली. तिथून निघाल्यानंतर आम्ही गेलो आणि शिंगणापूरच्या दर्शनानंतर आम्ही या ठिकाणी नेवासा येथे मोहनीराज मंदिर या ठिकाणी आलेले आहोत. आणि विद्यार्थी अतिशय एक्सायटेड झालेले आहेत मंदिराचं दर्शन घेण्यासाठी. पुरातन काळातील मंदिर सकाळी साधारणतः 7 वाजता आम्ही मंदिराचं कळस, भव्य प्रवेशद्वार, दगडी बांधकाम पाहून सर्वजण प्रभावित झाले. त्यानंतर आमचा पुढचा प्रवास होता तो म्हणजे श्री क्षेत्र नेवासे. माऊलींनी ज्या ठिकाणी ज्ञानेश्वरी ची लिहिली ते आम्ही ठिकाण पाहण्यासाठी नेवासे या ठिकाणी गेलो. पैसखांब हे आमच्या सहलीचं मुख्य आकर्षण होतं. मंदिराच्या पाठीमागच्या बाजूला एक नव्यानं स्थापन झालेलं माऊलीचं उद्यान आहे. त्या उद्यानात आम्ही नंतर प्रवेश केला. सच्चिदानंद बाबा ज्ञानेश्वरी लिहिताना आणि माऊली ज्ञानेश्वरी सांगताना ते शिल्प पाहून सर्वच विद्यार्थी खूप प्रभावित झाले. हे उद्यान म्हणजे एक अतिशय आकर्षण या ठिकाणी बनले असून सर्व विद्यार्थी सकाळी सकाळी अगदी ताज्या तवान्या मूडमध्ये शिक्षकांसोबत या ठिकाणी फोटोग्राफी काढत होते. मंदिरात प्रवेश करताच मन प्रसन्न झाले. मंदिर, पैसखांब, पाठीमागे विठोबा रुक्माईची मूर्ती हे पाहून आम्ही खूप आनंदी झालो. त्यानंतर स्वतःबद्दल ते कधीच म्हणले नाही. तर तेच पसायदान म्हणताना डोळे शांतपणे मिटा. इतर वेळेस तुमचं कदाचित ध्यान लागणार नाही, पण आता तुमचं खूप मन शांत असल्यानं त्या क्षेत्राचं, त्या स्थानाची स्पंदनं असतात जी आपल्याला लागतात. सगळ्यांनी एक पसायदान म्हणल्यानंतर खूप मला आनंद वाटला, प्रसन्न वाटलं. पुन्हा एकदा गार्डनमध्ये जाऊन ग्रुप फोटो काढले आणि आमच्या पुढच्या प्रवासाला निघालो. आमचं पुढचं ठिकाण होतं ते म्हणजे श्री क्षेत्र देवगड. देवगड म्हटलं की प्रत्येकाला आठवते ते त्या ठिकाणची स्वच्छता, उद्यान, शिस्त. दुकानं, दत्तजयंती नुकतीच आली, 2 दिवसावर आली असल्यामुळे अनेक त्या ठिकाणी विक्रेते बसले होते. विक्रेत्यांचा शिस्तबद्धपणा, त्याचप्रमाणे सर्व भाविकांचे दर्शन घेण्याची पद्धत पाहून आमच्याबरोबर विद्यार्थी देखील प्रभावित झाले. मंदिराच्या प्रवेशद्वारापूर्वीच या बाजूला हे तुम्हाला समोर दिसतं ते म्हणजे प्रसादालय. या ठिकाणी रोज भक्तगणांना प्रसाद मिळतो. हे मुख्य प्रवेशद्वार. पूर्वेकडे तोंड असलेलं हे प्रवेशद्वारातून आत गेल्यानंतर समोर दिसतो तो अगदी एक 20 वर्षापूर्वीचा प्रवेशद्वार. दोन्ही बाजूला उंच वृक्ष, मध्येच काही झाडे, जाण्यासाठी वेगळा मार्ग, येण्यासाठी वेगळा मार्ग. दत्तजयंती जवळ आल्यामुळे या ठिकाणी भाविकांचा ओघ तसा वाढला होता. नगर जिल्ह्यातील नव्हे, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वात स्वच्छ, सुंदर आणि शिस्तप्रिय हे देवस्थान गणलं जातं. याच्या पाठीमागेच एक नदी आहे. या नदीमध्ये मुळा आणि प्रवरा नदीचा उगम देवगडच्या पाठीमागे होतो आणि ह्या दोनही नद्या पुढे प्रवरा संगम येथे जाऊन गोदावरीला नदीला मिळतात आणि प्रवरा संगम हे तीर्थक्षेत्र त्या ठिकाणी आहे.
कीर्तन मंडपातून आत गेल्यानंतर डावीकडे हे जे तुम्हाला समोर दिसतंय हे आहे किसनगिरी महाराज यांचं समाधीस्थान. समोर आहे ते मुख्य दत्त मंदिर. मंदिरातून दर्शन घेतल्यानंतर आम्ही पाठीमागच्या बाजूला गेलो. त्या ठिकाणी तलाव आहे. समोरचं मुख्य प्रवेशद्वार ठिकाण होतं ते म्हणजे देवगिरी किल्ला, अर्थात दौलताबादचा किल्ला, ज्याला देवगिरी किल्ला असेही म्हणतात. हा महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील दौलताबाद गावात स्थित एक ऐतिहासिक किल्ला आहे. ही यादव घराण्याची राजधानी होती. 9वे शतक 14वे शतक थोड्या काळासाठी दिल्ली सल्तनतची राजधानी आणि नंतर अहमदनगर सल्तनतची दुय्यम राजधानी. 6व्या शतकाच्या आसपास देवगिरी हे पश्चिम आणि दक्षिण भारताकडे जाणाऱ्या कारवा महामार्गावर सध्याचा छत्रपती संभाजीनगरजवळील एक महत्त्वाचे उंचावरील शहर म्हणून उदयास आले. शहरातील ऐतिहासिक त्रिकोणी किल्ला सुरुवातीला 1187च्या आसपास पहिला यादव राजा भिल्लम्मा पाचवा याने बांधला होता. 1308मध्ये हे शहर दिल्ली सल्तनतच्या सुलतान अलाउद्दीन खलजीने जिंकले होते. त्याने भारतीय उपखंडाच्या बहुतेक भागावर राज्य केलं. 1327मध्ये दिल्ली सल्तनतचा सुलतान मुहम्मद बिन तुघलकने शहराचे नाव देवगिरीवरून दौलताबाद केले आणि आपली शाही राजधानी दिल्लीहून शहरात हलवली. या ठिकाणी असणारी मेंढी तोफ, या किल्ल्याच्या भोवती असणारं एक खंदक अतिशय पाहण्यात उत्कृष्ट आहे. पक्क दगडी बांधकाम, बोलभलैया हे सर्व पाहून सर्व लोक आम्ही प्रभावित झालो. त्यानंतर मध्ये भूक लागल्यामुळं काही विसावा पाहून आम्ही झाडाखाली जेवणासाठी बसलो. अनेक विद्यार्थी थकले होते. थकल्यामुळं सर्वांनाच भूक लागली होती आणि त्यासाठी आम्ही थोडासा अल्पोपहार घेतला, आराम केला आणि उर्वरित किल्ला नंतर पाहण्याचे ठरवले. अतिशय मनसोक्त घरून बांधून आणलेली शिदोरी आम्ही सर्वांनी एकत्र खाल्ली आणि थोडंसं ताजंतवानं झालं. थोडीशी एनर्जी आम्हाला त्या ठिकाणी मिळालेली आहे. अतिशय विद्यार्थी आनंदाने त्या ठिकाणी जेवण करत होते. सभोवताली किल्ला, गर्द-झाडी त्या ठिकाणी आम्हाला दिसत. हा किल्ला म्हणजे सर्वात शक्तिशाली किल्ल्यापैकी एक. 200 मीटर उंच आणि शंख आकाराच्या 7 माळा टेकडीच्या माथ्यावर बांधलेला हा किल्ला 12व्या शतकातील देवगिरी किल्ला हा एक अभेद्य आणि अद्वितीय वास्तुकलेचा नमुना आहे. दौलताबादचा देवगिरी किल्ला मध्ययुगीन काळातील सर्वात शक्तिशाली किल्ल्यापैकी एक होय. सर्व विद्यार्थी आनंदाने किल्ला सर करत होते. दोन्ही बाजूला कच्चं दगडाचं बांधकाम, नव्यानंच केलेलं खाली रस्ता आणि समोर उंच किल्ला आणि सर्वांना किल्ल्याच्या शिखरापर्यंत जाण्याची उत्कंठा या ठिकाणी होती. त्यामुळे सर्व विद्यार्थी जेवून थोडेसे एनर्जी आल्यामुळे त्या ठिकाणी चालले. हा पाठीमागे जो दिसतोय तुम्हाला हा चिनी महाल आहे. हा चिनी महाल देखील एक पुरातन काळातील एक सुंदर अशी वास्तू आम्हाला या ठिकाणी पाहावयास मिळालेली आहे. सभोवताली छान उद्यान होते. मेंढी तोफ पार केल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी गेलो तो म्हणजे हा झुलता पूल. देवगिरी किल्ल्याचे मुख्य आकर्षण, सर्व बाजूला 100 ते 150 फूट खोल खंदक. या खंदकामध्ये असं सांगितलं जातं की जुन्या काळामध्ये दुश्मन सैनिकापासून बचवण्यासाठी पाणी असायचं आणि या पाण्यामध्ये मगर, सुसर यासारखे जलचर असत, जेणेकरून जरी कोणी आत करण्याचा प्रवेश केला तर त्यांना ते गिळंकृत करत असो. विद्यार्थ्यांनी हा झुलता पूल, त्याचप्रमाणे या दोन्ही बाजूला असणारे हे खंदक पाहून त्यांना खूप आनंद वाटला आणि ते प्रभावित झाले. आणि अजूनही संपूर्ण बांधकाम हे अतिशय भक्कम स्थितीमध्ये आहे. अतिशय कुतूहलाने विद्यार्थी हा पूल त्याचप्रमाणे इतर गोष्टी पाहत होते. त्यानंतर आम्ही गेलो ते म्हणजे घृष्णेश्वर आणि 12 वेरूळ या ठिकाणी आम्ही आता आलेलो आहोत. त्या ठिकाणी तिकीट घर आहे. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण यांच्या देखरेखीखाली हे वेरूळचं कैलास मंदिर आहे. आणि तिकीट घेतल्यानंतर या ठिकाणी हे आम्हाला एक 40 रुपयाचं एक तिकीट मिळालेलं आहे. हे तिकीट स्कॅन करून आम्ही आता या ठिकाणी इकडे लेणी पाहण्यासाठी जाणार आहोत. समोर अतिशय सुंदर भारताचा तिरंगा ध्वज खूप मोठ्या गर्वाने फडकत आहे. या ठिकाणी स्कॅन करून आत जायचं आहे. अरे सहलीच्या तिकीट स्कॅन केल्यानंतर समोर थोडासा वळसा घालून गेल्यानंतर
समोर त्या बाजूला लेणी पाहण्यासाठी आपण आता जाणार आहोत. विद्यार्थी अगदी आपल्या प्राथमिक माध्यमिक इयत्तेपासून वेरूळ आणि अजिंठा या 2 लेण्यांविषयी माहिती घेत असतात. अतिशय भक्कम असा ह्या लेण्या आहेत. यामधील एका लेणीमध्ये कैलास मंदिर बांधलेलं आहे. शिखरापासून पायापर्यंत. सामान्यपणे अगोदर पायानंतर भिंती बांधतात, परंतु हे शिखरापासून पायापर्यंत होते. त्यानंतर आम्ही ठिकाण पाहिलं ते म्हणजे भद्रा मारुती, खुलदाबाद. पुढचं आमचं ठिकाण होतं ते बीबी का मकबरा, इंग्रजी टॉम ऑफ द लेडी. ही भारताच्या महाराष्ट्र राज्यातील औरंगाबाद शहरात स्थित असलेली एक थडगी आहे. 1660 मध्ये मुघल सम्राट औरंगजेबचा मुलगा प्रिन्स आझम याने त्याची आई दिलराम बानू बेगम